महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे परिसरात बियर शॉपी आणि बियर बार सुरू करण्याच्या हालचालींमुळे मोठा वाद निर्माण झालाय। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी समतेची क्रांती केली त्याच पवित्र परिसरापासून काही अंतरावर एका माजी नगरसेवकाने बार सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। या प्रकाराचा निषेध करत आंबेडकर अनुयायी आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाड नगरपालिकेत धडक दिली। मुख्याधिकारी सुनील कविस्कर यांना जाब विचारत अशी परवानगी दिलीच कशी असा सवाल उपस्थित केलाय। हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। जी बियर शॉपी या जागा मालकांनी सुरू केलेली आहे 15-20 दिवसापूर्वी, ती सुद्धा बेकायदेशीर आहे। तिलाही आमचा विरोध आहे, कारण बियर शॉपी जर उघडायची असेल तरी सुद्धा त्या नगरपालिकेची ना हरकत दाखला आवश्यक असतो। हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं घेतलाय की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु नगरपालिका यासाठी कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला अद्याप दिलेला नाही। आणि ना हरकत दाखला नसताना देखील जर अशा प्रकारची बियर शॉपी सुरू झाली असेल तर हे पूर्ण बेकायदेशीर आहे आणि ती बियर शॉपी देखील त्वरित बंद करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही या भागाचा नगरसेवक म्हणून आणि या शहराचा नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो की या परिसरातील नागरिकांनी देखील हा बियर शॉपी बंद व्हावं, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बार किंवा परमिट रूम सुरू करू नये अशा प्रकारचं निवेदन आणि त्या परिसरातील नागरिकांच्या सह्या देखील दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे RPIच्या विविध संघटना आहेत, त्यांनी देखील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात आपल्या या त्वरित या ठिकाणी बियर शॉपी बंद करावी आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं परमिट रूम किंवा बार रेस्टॉरंटला परवानगी देऊ नये अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि एक सुजाण नागरिक म्हणून या ठिकाणी मी निवेदन करतो की कुठल्याही प्रकारचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील याबाबत ही बाब गांभीर्याने घ्यावी। हा प्रश्न अस्मितेचा आहे आमच्या, कारण या चवदार तळ्याच्या परिसरामध्ये संपूर्ण देशभरातून पर्यटक येतात आणि अशाच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जर बियर शॉपी किंवा अनैतिक असे व्यवसाय सुरू असतील तर एकदम निषेधार्ह आहे। मी याचा निषेध करतो। बियर शॉपी बंद नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बियर शॉपी बंद म्हणजे जी बियर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे। ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बियर शॉपीसाठी दिलेला नाही, कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बियर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील निवेदन दिलेलं आहे। याबाबत योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे।